नमस्कार मंडळी, तू हे माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 8 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहतोय की अर्णवचे बाबा परत घरी आलेले असतात. अर्णवचे बाबांनी ना ईश्वरीसाठी गाय वासराची मूर्ती आणलेली असती. त्याचबरोबर ते आता त्यांच्या सासूबाईंना म्हणजेच अर्णवच्या आजींना म्हणतात की आई, मी तुमच्यासाठी ना खास गीता आणली म्हणून. आता आजी ती गीता घेतात, गीताला नमस्कार करतात. तर मामा काय करतात, अगं वल्लरी म्हणून हाक मारतात. आणि आता वल्लरी येते आणि ते म्हणते काय हो. तर बघा हा मामा किती मजा करतात. म्हणतात की हे बघ भाऊजी आलेत आणि त्यांनी ना हे बघ तुझ्यासाठी गीता आणली, ती वाच. तर वल्लरी म्हणते माझं काही वय नाही झालेलं अजून भगवद्गीता वाचण्यासाठी, वाचा तुम्हीच. तर मामा म्हणतात बरं आई तूच वाच. मामा सतत ना मजा करत असतात हे वल्लरीची. आपण पुढे पाहतोय की अर्णवचा काही चेहरा ठीक नसतो, म्हणजे मूड त्याचा काही ठीक नसतो त्याचे बाबा आल्यामुळे. आता काय होतं, अंजलीच्या शेजारी आता हे रमाकांत राजे शिर्के बसतात आणि म्हणतात की हे बघ अंजू, मी तुझ्यासाठी आणि जावई बापूंसाठी हे आणलंय म्हणून एक गिफ्ट आणलेलं असतं आणि ते हे अंजलीला दाखवत असतात. आणि जेव्हा जावई बापूंसाठी असा उल्लेख केला जातो तर सगळ्यांचा चेहरा पडतो. आता अर्णवचे बाबा म्हणतात अरे जावई बापू कुठे गेलेत असं म्हणल्यानंतर आता कोणी काहीच बोलत नाही, कारण राजेशबद्दल सगळं आता यांना सगळं काहीच माहिती नसतं ना. पुन्हा अर्णवचे बाबा म्हणतात अरे काय झालंय, कुणी बोलत का नाही आहे, सगळे असे शांत का आहेत म्हणून. अंजलीकडे पण बघतात पण अंजली नुसती रडत असते. आता अंजलीचे बाबा म्हणतात अंजली अगं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी, काय झाले नक्की. तर ईश्वरी सांगण्याचा प्रयत्न करते, त्यावर अर्णव म्हणतो की त्याचा चेहरा, खरा चेहरा अख्ख्या जगासमोर आलाय. आता राजे शिर्के म्हणतात की म्हणजे काय. तर ईश्वरी सांगायला लागते. ईश्वरी म्हणते की बाबा म्हणून आतापर्यंत जे काही घडलं ना तर ती ईश्वरी सगळी हकीकत आहे ना त्या रमाकांत राजे शिर्केंना सांगत असते. आणि खरंच एक वडील म्हणून आहे ना त्यांना खूप वाईट वाटतं. बिचारा आपल्या मुलीच्या आयुष्यात असं काही घडलं हे सगळं ऐकून रमाकांत शिर्केंना खरंच खूप वाईट वाटतं. अर्णवचे बाबा म्हणत असतात खरंच किती भयंकर आहे हे सगळं. आणि अंजलीकडे बघून तिच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात अंजली अगं बाळा, मी समजू शकतो ग की आता सध्या तू कुठल्या परिस्थितीतून जाते म्हणून. अंजलीला सुद्धा ना खूप वाईट वाटत असतं. अंजली एकसारखी ना रडतच असते. आपण पुढे पाहतोय आज रमाकांत राजे शिर्के म्हणत असतात की आणि तुझं माझ्यावरती राग असणं सुद्धा साहजिकच आहे, कारण तुम्हा दोघांनाही आयुष्यामध्ये अगदी जेव्हा माझी गरज होती ना तेव्हा ना मी तुम्हाला सोडून गेलो ना ग मी, तेव्हा कधीच नव्हतो ना ग मी, असं रमाकांत राजे शिर्के म्हणत असतात. आणि ना अर्णव अगदी स्तब्ध असतो, पण अंजलीच्या मात्र डोळ्यातून पाणी थांबत नसतं. आता अर्णवचे बाबा म्हणतात पण माझ्यावरती विश्वास ठेवा, इथून पुढे आयुष्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये, अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुझ्यासोबत असेल म्हणून. आणि असं अंजलीला ना खूप आधार देत सांगत असतात. आणि आता अंजलीसुद्धा ना इमोशनल होते, अर्थातच तिचे बाबा असतात ना ते. पुढे रमाकांत राजे शिर्के म्हणतात की आम्ही ना सगळे तुझ्यासोबत आहोत म्हणून. आणि म्हणतात की हे बघ आपलं सगळं कुटुंब ही आपली ताकद असते ना, आणि आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत म्हणून. आणि पुढे म्हणतात की मला वेळी जर काही सगळं समजलं असतं ना तर मी सोडूनच तो गेलो तुम्हाला. आणि असं म्हणून ते सुद्धा ना आता रडायला लागतात की आपल्या मुलीच्या आयुष्यात हे सगळं काय झालं म्हणून. पुढे म्हणतात हे बघ अंजली बाळा, मी जी चूक केली ना तर ती चूक तू करू नकोस. हे बघ परिस्थितीला ना अजिबात तू घाबरून जाऊ नकोस असं अंजलीला सांगत असतात. पुढे म्हणतात हे बघ तू वडिलांच्या आधाराशिवाय वाढलीस, मोठी झालीस, पण आता तुझी मुलगी आहे ना, तिच्या बाबतीत असं व्हायला नको. पण ही उणीव आहे ना तुझ्या लेकीच्या बाबतीत, ही उणीव कधीच वाचू देऊ नकोस असं म्हणून अंजलीच्या डोक्यावरती हात ठेवून आहे ना खूप रडायला लागतात. त्यांना ना खरंच खूप वाईट वाटत असतं की अंजलीच्या बाबतीत असं काहीतरी झालं म्हणून. आता आजीसुद्धा रडायला लागतात, इमोशनल सीन होतो हा. आता बघा अंजली म्हणते की थँक्यू बाबा असं म्हणून रडायला लागते. आता अर्णव पण हे सगळं बघत असतो, पण अर्णव काहीच बोलत नाही. अंजली म्हणते मलाच माहिती होतं की माझ्या घरचे, माझे सगळे माणसं माझ्यासोबत आहेत, मला ना खूप बरं वाटलं बाबा की तुमचेसुद्धा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत म्हणून, असं अंजली म्हणत असते. अंजली पुढे म्हणते की इतके वर्ष मला कधी वाटलंच नव्हतं की माझे बाबासुद्धा माझ्यासोबत असतील म्हणून. आणि थँक्यू बाबा म्हणून ना आता तिच्या वडिलांच्या गळ्यामध्ये पडून खूप रडायला लागते हा अंजली. खरंच खूप इमोशनल सीन दाखवले. आजचा भाग तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आता अंजली काय करते की हात देते अर्णवसाठी की अर्णव तू सुद्धा इकडे ये म्हणून. तर अर्णव अगदी परकडपणे बोलतो ताई काही झालं ना तरी अगदी मला या माणसाबद्दल ना काही वाटणार नाही आहे, नेव्हर, असा अर्णव म्हणायला लागतो. पण रमाकांत राजे शिर्के म्हणतात ठीक आहे अंजली बाळा, हरकत नाही असं ते इशाऱ्यानेच सांगतात. आणि पुढे म्हणतात की देव माझी परीक्षा घेतोय असं समजेल मी, म्हणजे अर्णव येत नाहीये ना त्यांच्याजवळ म्हणून असं म्हणत असतात. पुढे बघा, पुढे आपण पाहतोय पुढे रमाकांत राजे शिर्के म्हणतात एक दिवस तुझ्याही मुखातून बाबा असं नाव मला ऐकायला मिळेल, आता जसं अंजलीच्या मुखातून ऐकायला मिळालं ना तसं. आणि पुढे एक पेढ्याचा बॉक्स काढतात आणि म्हणतात अंजली हे बघ हा प्रसाद घे, देवी आईचा हा प्रसाद आहे म्हणून. आणि अंजलीला प्रसाद दिल्यानंतर म्हणतात की आता या घरावरती कुठलंही संकट येऊ नये असं साकडंच घालून आलोय मी देवी आईला, असं सांगत असतात. पुढे बघा, पुढे म्हणतात की आता अडलेली सर्व
कामे होतील हां, आता अगदी पूर्णत्वासच जातील असं म्हणून आता रमाकांतराजे शिर्के काय करतात, त्यांच्या सासूबाईंना म्हणजेच आजींना एक पेढा देतात. त्याचबरोबर म्हणतात, अविनाश लगी मामा उठून उभाच राहतात, पेढ्यासाठी मामा तयारच असतात. मामासुद्धा पेढा घेतात आणि त्यानंतर रमाकांतराजे शिर्के त्यांच्या सुनबाईंना म्हणजेच ईश्वरीच्या हातात पेढ्याचा बॉक्स पेढा देतात आणि म्हणतात की ईश्वरी बाळा हे घे म्हणून. आता ईश्वरीना पेढा हातामध्ये घेते आणि आपण पाहतो की इतक्यातच आहे ना, त्यांना वाटतं की आता मुलाला पण पेढा द्यावा म्हणून ते म्हणतात चिंटू. तर लगेच अर्णवला काही इंटरेस्ट नसतोच अर्थात म्हणा प्रसाद घेण्यात. इतक्यातच अर्णवचा फोन येतो. तर अर्णवला फोन आलेला असतो तो म्हणजे इन्स्पेक्टरचा. आता अर्णव म्हणतो की येस इन्स्पेक्टर. तर लगेचच वल्लरी जाता जाता थांबते. हां, आता इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा तुमच्या मिसेस राजे शिर्के यांच्यावरती जो जीवघेणा हल्ला झाला ना, तर बहुतेक त्यातील एक संशयित आरोपी आम्ही अटक केलेला आहे असं सांगितलं की अर्णव उठून उभा राहतो. वॉट म्हणून लगी वल्लरी सुद्धा कान करून ऐकायला लागते ना. आपण पाहतोय की अर्णव म्हणतो ओके मी लगेचच येतो. पोलीस म्हणतात की हे बघा आत्ता लगेचच येऊ नका, तुम्ही उद्या सकाळी या आणि येताना ईश्वरी मॅडमला घेऊन या. अर्णव म्हणतो की ठीक आहे थँक्यू म्हणून लगेचच फोन ठेवतो. आता आपण पाहतोय की ईश्वरी विचारत असते काय झालं म्हणून. तर अर्णव म्हणतो तुझ्यावर ज्यांनी अटॅक केला होता ना, त्यातील काही संशयित आरोपी पोलिसांनी पकडलेले आहेत म्हणून. आणि म्हणतो की आपल्याला ना आता उद्याच्याला पोलीस स्टेशनला आपल्याला जावंच लागणार आहे म्हणून. ईश्वरी म्हणते हो चालेल म्हणून. पण आता हे वाक्य ऐकतच वल्लरीला येतं ना टेन्शन, कारण वल्लरीच्या सांगण्यावरूनच उदयकांतराजे शिर्केंनी ईश्वरीवरती ना हल्लेखोर पाठवलेले असतात. आणि ही आनंदाची बातमी ऐकून ईश्वरीच्या लक्षात येतं की हातात जो पेढ्याचा प्रसाद दिलाय हा त्याच्या बाबांनी म्हणजेच रमाकांतराजे शिर्के यांनी दिव्याईकडे साकडं घातलंय ना, तर त्यामुळेच आता चांगल्या गोष्टी घडायला लागल्यात. आपण पुन्हा रात्रीचा सीन पाहतो. इकडे अंजली मुलीला घेऊन बसलेली असते आणि म्हणत असते अगं कोणी झोप ग, बाबा नाही येणार आहेत आता, मी तुला एक गोष्ट सांगू का, झोपशील ना ग. आणि आता तिला गोष्ट सांगायला लागते. तिला सांगत असते की अगं एक ना प्रिन्सेस असते आणि ती तिच्या आईबाबांसोबत एक मोठ्या महालामध्ये राहत असते. मग अचानक युद्ध होतं आणि मग समोरच्या राज्यातले लोक आहेत ना, तर ते त्या प्रिन्सेसच्या बाबांना घेऊन जातात ग, अशी ना छोट्याशा कोणाला गोष्ट सांगत असते. आणि पुढे सांगते की आणि मग मागे राहतात तर ते फक्त प्रिन्सेस आणि प्रिन्सेसची आई, असं हे अंजली ना तिच्या मुलीला गोष्ट सांगत असते. आता अर्थातच ईश्वरी येते आणि दारामध्ये ऐकून हे सगळं ना ऐकत असते. पुढे अंजली म्हणते अगं कनू पण ती प्रिन्सेस खूप धीट असते, हां खूप हुशार असते, तू पण होशील ना ग बाळा त्या प्रिन्सेससारखी अगदी धीट आणि अगदी स्ट्रॉंग म्हणून होशील ना ग, असं म्हणून अंजली आता रडायला लागते. आता हे सगळं ईश्वरी बघते आणि आता तिच्याजवळ जाते आणि आता अंजलीला खूप धीर देत असते आणि आता म्हणत असते की ताई काय हे तुम्ही का रडताय म्हणून. आणि ना इतक्यातच अर्णव पण पाठीमागून येतो. ईश्वरी म्हणते ताई असा काय विचार करताय तुम्ही. आणि म्हणते हे बघा तिला जरी का बाबा नसले ना तरी सुद्धा ना दोन आया आहेत ना, म्हणजे अंजली आणि ईश्वरी. आणि पुढे म्हणते की आणि त्यांना खूप खंबीर आहेत म्हणून. आता अर्णव सुद्धा हे सगळं ऐकतो आणि म्हणते की आणि कनूकडे असा मामा आहे ना की जो सगळं जग त्याच्या पायाशी आणून ठेवतो म्हणून. लगेच अर्णव म्हणतो हो ना 100%. आणि लगेचच म्हणायला लागतो की 100% ताई. आणि म्हणतो की हे बघ म्हणतो की काही झालं ना तरी सुद्धा कनू ही माझी फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे असं अंजलीला म्हणतो. आणि आता अंजलीला थोडंसं बरं वाटत असतं या दोघांचं बोलणं ऐकून. ईश्वरी म्हणते ताई तुम्ही आणि कनू अजिबात एकट्या नाही आहात, हे घर हे कुटुंब सगळं काही तुमच्या दोघींचं आहे आणि या सगळ्यांवरती ना तुम्हा दोघींचा सुद्धा अधिकार आहे म्हणून. अंजलीला ना बिचारीला खूप अवघडल्यासारखं वाटत असतं. अंजली म्हणते मला ना तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे. आणि पुढे म्हणते अंजली म्हणत असते अरे पण एवढ्या छोट्याशा मुलीला मी आता कसं समजावून सांगू. अरे कनू रडायला लागली ना की मी तिला नेहमी म्हणते की तुला बाबा यांना बोलवते तर ती लगेच शोधते रे तिच्या बाबांना. आता मीला कसं सांगू की आता बाबा नाही येणार आहे पुन्हा म्हणून. आता अंजलीला ना पण खरंच खूप वाईट वाटत असतं. आपण जरी खरं प्रेम केलं असेल ना तरी सुद्धा त्या माणसाने आम्हा दोघींवरती सुद्धा खरं प्रेम केलेलं नाही आहे ना असं अंजली म्हणते. आणि त्या प्रेमातूनच आहे ना हिचा जन्म झाला आहे आणि या खोट्या प्रेमातून हिचा जन्म झाला हे कसं समजावून सांगू मी आता तिला. अंजलीला ना खूपच प्रश्न पडायला लागलेले असतात. आता अर्णव आणि ईश्वरी तरी या सगळ्यांची काय उत्तर देणार ना. आता बघा अर्णव म्हणतो की ताई डोंट वरी, अगं इतका नको ग विचार करू तू. हे बघ तू इतका विचार करत बसशील ना तर तुला खरंच सांग बरं त्रास कोणाला होणार आहे, तुलाच होणार आहे ना त्रास, मग नको ना एवढा विचार करू असा आता अर्णव म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो आणि तिला ना काही समजवण्याची गरज नाही आहे कारण मी आहे ना असं अर्णव म्हणतो. आणि म्हणतो की आण बरी इकडे तिला. म्हणून आता तो त्या कनूला घेतो आणि आता घेऊन आहे ना तिला थोडंसं खेळवतो आणि म्हणतो की काय समजावतं ना ते मी समजवतो असं म्हणून तिला जाऊन ना पाण्यात जाऊन झोपवतो. आणि इकडे अंजली आणि ईश्वरी एकमेकींना दोघे असे एकमेकींना अशा जवळ घेत असतात आणि अर्णव हे सगळं पाहतो आणि हा सीन बघून अर्णवला खरंच खूप भारी वाटतं.
आता इकडे घाबरलेली मामी म्हणत असते की अर्णव जर का पोलिसांमध्ये गेला ना तर त्याला लगेचच कळेल की या ईश्वरीवरती हल्ला करण्याचा प्लॅन हा माझाच होता, अर्थातच म्हणजे उदयनचा होता, उदयनराजे शिर्के याचा. आणि बघा पुढे ना विचार करत असते. आता या वल्लरी इतकी घाबरलेली असते ना की बस तिला काही समजतच नसतं, कारण ती ना कधीही पकडली जाऊ शकते. आता वल्लरी म्हणते पकडली गेलेली माणसे उदयकांतचं नाव घेतील आणि उदयकांत माझं नाव घेईल. नाही 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 नाही, मला काहीही करून आता स्वतःला वाचवण्यासाठी ना त्या उदयकांतचा मला काटा काढावाच लागेल, आज ही वल्लरी म्हणत असते. आणि पुढे दॅट इज दॅट असं सुद्धा म्हणते. आता आपण पाहतोय इकडे ना आकाश रात्रभर काम करून ऑफिसमधून ना सकाळी आलेला असतो आणि सकाळी येऊन झोपलेला असतो. आता तिथे नम्रता येते. आता नम्रता ते आल्यानंतर त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण परत म्हणते की जाऊ दे, रात्रभर दमून आलेत ना तर झोपू दे, आपण यांना कशाला उठून डिस्टर्ब करायचं. म्हणून आता नम्रता तिथून जाण्यासाठी निघते. तर आकाश बघा हा जागाच असतो. आता आकाश काय करतो की पटकन तिचा हात ओढतो आणि आता खिचतो तिला तिच्याजवळ. आता नम्रता म्हणत असते की आकाश हे काय म्हणून, आणि म्हणते की काय हो तुमचं, अहो तुम्हाला झोपेसुद्धा रोमांस सुचतो का, असं म्हणून आता उठून उभी राहते. आणि आता आकाशवर चिडलेली असते. आता आकाश सुद्धा उठून बसतो आणि म्हणतो की ये ना ग नम्रता इथे बस ना म्हणून. आता नम्रताला तिथे बसवतो आणि आता तिला बोलत असतो तिच्यासोबत. म्हणत असतो हां सांग आता काय झाले तुला, म्हणून एवढी का अपसेट आहेस तू. नम्रता म्हणत असते अपसेट का आहे म्हणजे, अहो इकडे माझी बहीण किती हुशार आहे हे सतत तुमची आई मला सांगत राहत असते, आणि दुसरीकडे जिजू तुम्हाला तर इतकं दिनरात कामाला लावलंय जिजूंनी, आणि तुम्ही मला विचारताय की अपसेट का आहेस म्हणून. आता आकाशला काही समजत नसतं. आकाश म्हणतो ओके पण यामध्ये प्रॉब्लेम काय आहे. तर नम्रता म्हणते वा अहो आकाश तुमच्या लक्षात येतं आहे का, किती छान प्रश्न पडलाय ना तुम्हाला की यात काय प्रॉब्लेम आहे म्हणून. काय आहे ना की नुकतंच आपलं लग्न झालं आणि ही घरातले ना सगळे विसरलेत, आणि पण तुम्ही पण विसरलात का हे सगळं. आणि म्हणते खरंच या घरात आहे ना कोणालाच काहीच पडलेलं नाही आहे आपली. आकाश म्हणतो नम्रता प्लीज बस बरी इथे. आणि नम्रता म्हणत असते काय हो सर तुम्ही पण. आकाश म्हणतो अगं किती छान मूडमध्ये आहे मी. नम्रता म्हणते आकाश रात्रभर काम करून तुम्ही आता सकाळी रोमॅन्सची नाटकं करतायत का, तुम्ही अगोदर सांगायला हवं होतं ना जिजूंना की मी रात्री नाही काम करू शकत, मी दिवसभर माझ्या बायकोला भेटलेलो नाही आहे, मला आता घरी जायचं आहे, माझी बायको आता वाट बघत असेल, तुम्ही का नाही सांगितलं जिजूंना. आकाश म्हणतो अगं मी असं कसं सांगू, माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती ना. तर नम्रता म्हणते हो का, बायको सोडून सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला तुमच्या कळतात हो ना. आता आकाशकडे काय बोलण्यासारखं असतं. आकाश म्हणतो अगं आता काय झालंय तुला नक्की मला सांगशील का. नम्रता म्हणते अहो वैतागली हो मी, खरंच अगदी वैतागली मी. आणि आकाशला म्हणत असते की रोज सकाळी उठून इशू काहीतरी डिटेक्टिव्हगिरी करण्यासाठी बाहेर जाते, त्यामुळे घरातली सगळी कामं आहेत ना ती माझ्यावर येतात. आणि म्हणते की त्यात काय ना की तुमच्या घरातल्या सगळ्यांना तिच्याच हातचं हवं असतं, आणि मग मी काय करू, आणि तुमच्या आईला मी काही आवडत नाही त्यामुळे ते मला सतत टोचून बोलत राहतात, आणि तुमचे बाबा तर प्रत्येक गोष्ट मस्करीतच घेत असतात. आता सांगा मी काय करायला पाहिजे म्हणून, कसं मॅनेज करू हे सगळ्या गोष्टी. आकाश म्हणतो ऐक ना नम्रता, अगं दिवसाची सुरुवात प्लीज अशा नको करू प्लीज. आता नम्रता म्हणते हो हेच ऐकायचं बाकी होतं आता आकाश म्हणतो ओके ठीक आहे आय एम सॉरी हां ठीक आहे. आणि म्हणतो पुन्हा तिला आय एम सॉरी म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की बरं मला एक गोष्ट सांग की आता ईश्वरी कुठे गेली म्हणून. नम्रता म्हणते वा आता हे पण तुम्ही मलाच विचार. हां अहो तिला विचारा ना तुम्ही, मी काय तिची पिया आहे का, गेली असेल आता कुठल्या तरी केसची छानबीन करायला. आणि म्हणते की जाऊ दे आकाश, मला ना आता बोलण्याचा कंटाळा आलाय ना, आता मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही म्हणून नम्रता रागाने तिथून निघून जायला निघते. आणि म्हणते की पण ती कॉफी आणली ती प्या, हां काय आहे ना की मला तुमची काळजी आहे, तुम्हाला माझी काळजी नसली ना तरीसुद्धा, असं म्हणून आता नम्रता तिथून रागाने निघून जाते. आता आपण पुन्हा सीन पाहतोय तो म्हणजे पोलीस स्टेशनमधला. इकडे पोलीस म्हणत असतात की अर्णवसाहेब काल आम्ही ना वेदांत हॉस्पिटलमधून ना एका संशयित आरोपीला अटक करून इकडे घेऊन आलेलो आहे. पुढे सांगतात की वेदांत हॉस्पिटलमध्ये श्रीकांत धुमाळ हे ॲडमिट आहेत, आणि हे परवल साहेब आहेत ना हे तिकडे ड्युटीवरती होते. आणि मग त्यावेळेस झालं असं की धुमाळला भेटायला आलेले जे काही गेस्ट आहेत किंवा जे काही लोक आहेत ना त्यांच्यावरती यांचं ना खूप बारीक लक्ष होतं. त्यावेळेला एक संशयित आरोपी तिथं घुटमळत होता. मग आम्ही ना त्याला बोलायला गेलो तर तो पळून जायला लागला, म्हणून आम्हाला तो संशयित वाटला आणि म्हणून आम्ही त्याला पकडला आणि इकडे आणलेला आहे, आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला फोन केलेला आहे असं इन्स्पेक्टर सांगत असतात. आणि आता अर्णव आणि ईश्वरी तिथेच असतात ना, तर ते हे सगळं ऐकून शॉकिंग होतात. आता इन्स्पेक्टर म्हणतात की जा रे त्याला घेऊन या म्हणून. आता त्या आरोपीला घेऊन आणतात. हां आता बघा तो आरोपी हाच असतो ज्याने ईश्वरीवरती हल्ला केलेला असतो तो. आता त्या आरोपीला घेऊन आल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा हाच होता तो. आता अर्णव तर इतक्या रागाने पाहत असतो ना त्याच्याकडे की बस आता ईश्वरीला सुद्धा ना त्याच्याकडे बघून तो क्षण आठवतो ज्यावेळेस आहे ना तिच्यावरती
हल्ला केलेला असतो ना, तर तो क्षण आता ईश्वरीला सुद्धा आठवतो. आता आपण पाहतो ईश्वरीला ईश्वरीवरती हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याला बघून अर्णव इतका चिडतो ना की उठून ना त्याला मारायला लागतो आणि म्हणतो ना पहिल्यांदा तर मी तुला मारून टाकेन म्हणून आहे ना त्या आरोपीवरतीच मारायला निघायला लागतो. आता पोलीस म्हणतात की अर्णव साहेब कायदा हातात घेऊ नका, आम्ही आहोत नाही ते असं म्हणून अर्णवला शांत करतात. आणि आता इन्स्पेक्टर साहेब त्या आरोपीला पकडतात आणि म्हणतात बोल कोणी दिली होती तुला सुपारी, आणि तो काही सांगायला लवकर तयारच नसतो. आपण पाहतो इकडे वल्लरीचा सीन. इकडे वल्लरी टेन्शनमध्ये ना रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि म्हणते सकाळपासून गेले ते पोलीस स्टेशनला, एवढा वेळ का लागतो यांना असं म्हणून वल्लरी आता हायपर झालेली असते आणि म्हणते की अरे यांना काही कळत तर नसेल ना, पण मग मला कसं कळेल असं म्हणून वल्लरी काय करते पटकन ना ईश्वरीला फोन लावते. आता ईश्वरीला फोन लावल्यानंतर ईश्वरी तिकडे म्हणते की अर्णव सर मला जरा मामींचा फोन आलेला आहे म्हणून, आणि मी बाहेर जाऊन बोलते हां. आणि इकडे पोलीस आहेत ना तर त्या आरोपीला मारत असतात आणि विचारत असतात की सांग कोणी दिली सुपारी म्हणून. ईश्वरी म्हणते हा बोला मामी. तर मामी म्हणतात काय गं ईश्वरी काय आहात, कुठे गेलात, किती वेळ झालं तुम्ही. ईश्वरी म्हणते का हो काही काम होतं का. वल्लरी म्हणते नाही काही काम नाही आहे, पण अगं नम्रतावरती सगळी काम एकटीवर पडत आहे, तिला मदतीची गरज आहे तुझ्या. ईश्वरी म्हणते ठीक आहे मी बोलते हा नमुताईशी असं म्हणते आणि म्हणते की जरा घाईत आहे मी ठेवते फोन, आणि मी पटकन फोन ठेवून टाकते. इकडे वल्लरी म्हणत असते अगं हे पण अगं ऐक पण, आणि म्हणते का रे यार ही फोन काय ठेवते म्हणून आता वल्लरी इकडे हायपर झालेली असते आणि ना सततच रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि म्हणत असते की नुसता डोक्याला ताप झालाय माझं डोकंच चालत नाही आहे, मी नेमकं काय करू म्हणून तिला खूपच टेन्शन आलेलं असते. ती पकडली जाते ना तर या भीतीने आणि म्हणते पुन्हा उदयकांतला फोन करून आहे ना निदान अलर्ट तरी करते म्हणून ती उदयकांतला फोन करते. तर त्याचा फोन आहे ना स्विच ऑफच असतो. तो पुन्हा फोन लावते तर पुन्हा उदयकांतचा फोन हा स्विच ऑफच येत असतो. आता उदयकांत कुठे गेलाय मारायला असं वल्लरी म्हणत असते. पुन्हा आपण पाहतोय पोलीस स्टेशन मधला सीन. इकडे पोलीस आहेत ना त्या आरोपीला खूप मारत असतात आणि म्हणत असतात की सांग तुला सुपारी कुणी दिली म्हणून. शेवटी तो म्हणतो सांगतो साहेब सांगतो सगळं काही तुम्हाला सांगतो. पोलीस म्हणतात चल लवकर सांग. तो माणूस म्हणतो साहेब आम्हाला एका नंबरवरून आहे ना त्यांचा फोन येत होता आणि इन्फॉर्मेशन सुद्धा येत होती. आता पोलीस म्हणतात की नाव काय त्याचं. तर तो माणूस म्हणतो अहो साहेब आई शपथ सांगतो मला काहीच नावं माहीत नाही आहेत, मी फक्त ना एकदाच त्या माणसाला भेटलो होतो. आता पोलीस त्याला पुन्हा खूपच मारायला लागतात. ईश्वरी म्हणते मला सांगा की तो बाई होता का पुरुष होता. तर तो माणूस म्हणतो पुरुष होता. आता असं म्हणल्यानंतर अर्णव ईश्वरीला ना काही गोष्टी क्लिक होत नसतात की एक पुरुष होता म्हणल्यानंतर. आणि तो हे माझा मित्र त्याचा भाग आहे नाही ते संपतो. प्रेक्षकांनो प्लीज तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्याच्या भागात पाहतोय की तो संशयित आरोपी जो आहे तो उदयकांत राजे शिर्के यांचा ना स्केच बनवून देतो. आता आपण पाहतोय की ते स्केच घेऊन अर्णव ईश्वरी घरी येतात आणि सगळ्यांच्या समोर अर्णवच्या बाबांनाही ते स्केच दाखवतात आणि म्हणतात आपण जर का उदयकांत राजे शिर्के यांच्यापर्यंत पोहोचलो तर त्या बाईपर्यंत सुद्धा आपल्याला पोचायला वेळ लागणार नाही. आपल्याला जर का बाईपर्यंत पोचायचं असेल ना तर पहिल्यांदा आपल्याला उदयकांत राजे शिर्केपर्यंत पोचायला हवं. आणि ईश्वरी म्हणते की इतके वर्ष ती बाई ना मोकाट सुटली होती पण आता नाही, आता ना लवकरात लवकर त्या बाईच्या हातामध्ये ना हातकड्या असतील असं ईश्वरी म्हणत असते आणि वल्लरी खूपच घाबरलेली असते. आता उद्याचा भाग आहे ना खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, तर त्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.